तर सर्वांना माझा नमस्कार। मी मारुती बितवार। आज आहे मंगळवार। मी आज तुमच्यावर करणार आहे मूलभूत हक्कांचा प्रहार। तर मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह आयलँड मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत न करताच मी डायरेक्ट थेट मुद्द्यावर येतो आणि आजचा आपला मुद्दा आहे शॉर्ट ट्रिक ऑफ फंडामेंटल राइट्स, म्हणजे मूलभूत हक्कांची एक शॉर्ट ट्रिक आणि कलम 12 व कलम 13 थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सर्वात प्रथम आपण मूलभूत हक्कांची शॉर्ट ट्रिक ध्यानात ठेवूया, म्हणजे नेमकं मूलभूत हक्क कमी वेळात ध्यानात कसं ठेवायचं ते पण सिरियलने, आणि त्याचे कलम किती आहेत ते पण त्याची शॉर्ट ट्रिक मी सांगणार आहे तुम्हाला। तर ट्रिक आहे पहा, समस्व शोध संघ। म्हणजे तुम्हाला जर ध्यानात येत नसेल तर कोणाला आपण काय म्हणायचं, क्षमस्व शोध संघ। काय म्हणायचं, क्षमस्व शोध संघ। मग त्यावरून आपण लिहू शकतो की समस्व शोध संघ। आता समवर काय ते पहा, सम म्हणजे समतेचा हक्क। आपण ध्यान ठेवायचं फक्त या दोन्हीचे कॉम्बिनेशन, बाकी 6 हक्क जे आहेत आपल्याला एक्स्ट्रा, हे 5 आणि हे याला म्हणून 6 हक्क आपण एक्स्ट्रा लिहून घेऊ शकतो। सम म्हणजे समतेचा हक्क, स्व म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, शो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क, ध म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, आणि सं म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क। म्हणजे याला जर आपण रेस दिले तर सान होते, राईट, म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, आणि घ म्हणजे घटनात्मक संरक्षणाचा हक्क। मित्रांनो, ध्यानात ठेवण्यासाठी खूप सोपी ट्रिक आहे जी की मी तयार केलेली आहे, त्यामुळे तुम्ही पण याचा वापर करू शकता। समस्व शोध संघ। आता मुद्दा येतो की याचे कलम किती आहेत, किंवा ह्या हक्काचे कलम कसं ध्यानात ठेवायचं। तर कलम ध्यानात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, इथं 5 आणि इथं 2 काढायचं, मध्ये 42 काढायचं, बस आपल्याला हीच आहे याचे कलम ध्यानात ठेवण्याची ट्रिक। तर आपल्याला माहित आहे समतेचा हक्क आपला कलम 14 पासून सुरू होणार आहे, हे आपल्याला फक्त ध्यानात ठेवायचं आहे। तर कलम 14 समतेचा हक्क ध्यानात ठेवायचं, त्यामध्ये 14 पासून आपल्याला 5 वाढत जायचे आहेत पहा, म्हणजे 14, 15, 16, 17, 18 म्हणजे 5 वाढत जायचे, म्हणजे 14 ते 18 पर्यंत समतेचा हक्क येणार आहे। आता मध्ये पहा, इथे 4, इथे 2, इथे 4, 2 आणि 2 एवढे ध्यान ठेवायचं। 14 ते 18 नंतर आपल्याला 4 वाढवायचे आहेत पहा, म्हणजे 19, 20, 21 आणि 22, 19 ते 22 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क आढळतोय। 22 नंतर आपल्याला 2 वाढवायचे आहेत, म्हणजे काय हो 23 आणि 24, त्यानंतर आपल्याला परत 4 वाढवायचे आहेत, म्हणजे 25, 26, 27 आणि 28, 25 ते 28 पर्यंत धर्म स्वातंत्र्याच्या हक्काची तरतूद केलेली आहे। 28 नंतर परत आपल्याला 2 वाढवायचे आहेत पहा, म्हणजे 29 आणि 30, परत आपल्याला 2च वाढवायचे आहेत, म्हणजे 31 आणि 32 हे झालं पहा। म्हणजे कलम 14 ते 18 पर्यंत समतेचा हक्क, तर कलम 31 ते 32 घटनात्मक संरक्षणाचा हक्क हे आपल्याला पाहता येईल बा। याचा आपण डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत। तर व्हिडिओ मित्रांनो, हे ध्यान ठेवण्यासाठी साधी आणि सोपी ट्रिक आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता। तर आपण डायरेक्ट आता थेट मुद्द्यावर येऊया। जर तुम्हाला आवडली असेल तर हे ट्रिक व्हिडिओला लाईक करून चॅनलला पटापट सबस्क्राइब करून टाका, कारण का आपल्याला नवीन व्हिडिओ आपल्याला आणखी बनवायचे आहेत। तर आता आपण थेट मुद्द्यावर येऊया, आणि आपला आजचा थेट मुद्दा आहे कलम 12 म्हणजे राज्य संस्थेची व्याख्या। तर मित्रांनो, आपल्याला मागची ट्रिक आणि हे आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला ना शेवटी, तर तुम्ही नक्की दुसऱ्यांना शेअर करा, कारण का शेअर करणारा हा दानवीर असतो आणि दानवीराला कधी कमी पडत नाही। तुम्ही जर दुसऱ्याला काही चांगलं शेअर केल्या तर नक्कीच ते पण तुम्हाला काही शेअर करून ते पण योगदान देतील आणि दोघांचं पण नॉलेज वाढते, त्यामुळे नक्की व्हिडिओ नंतर शेअर करा। आता पाहूया आपण राज्य संस्थेची व्याख्या। तर आपल्याला कलम 12 ध्यानात का ठेवायचं आहे, तर असं झालं असं की एक होता बबल्या आणि एक होता सोन्या। तर सोन्या थोडा शिकलेला होता आणि बबल्या थोडा शिकलेला नव्हता, आपला गावठी होता। मग जरी शिकलेला असता त्याला कलम 12 म्हणजे कलम काहीच माहित नाही, त्याला म्हणजे ते राज्यशास्त्र शिकलेला नव्हता। तेव्हा सोन्या म्हणतो की तू जर मला जर काही बोललास रे, मी तुला कलम 12 ला अटक करणार आहे। तू जर मला माझ्या विरुद्ध काय जर केलास तर मी तुला कलम 12 लावणार आहे। तो एका धर्माचा आणि हा एका धर्माचा। तो म्हणतो की आमच्या जर मंदिरात आलास तर तुला कलम 12 किंवा कलम 13 लावून तुला अटक करू। तर बिचारा बबलू, त्याला काय माहित कलम 12 काय आहे, तो घाबरतो आणि तो भीतीपोटी काहीच करत नाहीये। तर त्यामुळे आपली पण बबल्या होऊ नये, त्यामुळे आपल्याला कलम 12 हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे। तर आपल्याला माहित आहे की राज्य संस्थेची व्याख्या जर आपण जर ढोबळमानाने पाहिलोय, किंवा राज्य संस्था कशाला म्हणायची, आपण पॉलिटिकल सायन्स नुसार राज्यशास्त्रानुसार राज्य संस्था आपण कशाला म्हणतोय, ज्याचा निश्चित भूप्रदेश असेल, ज्याची लोकसंख्या असेल, ज्याला गव्हर्नमेंट असेल, आणि जो ज्या प्रदेशाला सार्वभौमत्व असेल,
हे जे 4 घटक ज्याला आहेत त्याला आपण राज्य संस्था म्हणतो, हे तुम्हाला आणि मला निश्चितच माहित आहे। परंतु मित्रांनो, राज्य संस्थेची व्याख्या आपल्या राज्यघटनेला करायची गरज का पडली आहे? ते आपल्याला कलम 1 मध्ये तर ती सांगितलीच आहे तरी पण राज्य संस्थेची व्याख्या कलम 12 मध्ये करायची काय गरज पडली? तर मूलभूत हक्क ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना नेमकं राज्याच्या विरोधात म्हणजे कोणाच्या विरोधात? आता जर एक दोन हक्क असे आहेत ते राज्याच्या विरोधी आहेत, म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क वगैरे, म्हणजे ते जर हक्क राज्याच्या विरोधात असतील तर म्हणजे राज्य कोणाला म्हणायचं? मग भूप्रदेशाच्या विरोधात हक्क असतील का हो? ते जर आपल्या लोकसंख्येच्या विरोधात हक्क असतील का? आपल्या सार्वभौमत्वाच्या विरोधात हक्क असतील का? तर त्यामुळं हे जे राज्य संस्थेची व्याख्या केलेली आहे या कलम 12 मध्ये, हे फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांपुरतच मर्यादित आहे। पहा, म्हणजेच राज्यघटनेच्या भाग 3 साठी फक्त आणि फक्त ही व्याख्या आहे। म्हणजे राज्य संस्थेची व्याख्या जी मूळ आहे ते जे त्याला 4 घटक असतात तेच आहे, परंतु भाग 3 साठी जे राज्य संस्थेचा उल्लेख केलेला आहे त्याच्यासाठी फक्त आणि फक्त कलम 12 मध्ये राज्य संस्थेची व्याख्या केलेली आहे, तीच व्याख्या आपण पाहूया। म्हणजे राज्य संस्थेमध्ये नेमकं कोणाकोणाचा समावेश होतोय हे कलम 12 मध्ये सांगलेलं आहे, बाकी काहीच नाही झापड पसारा। त्यामुळे फक्त राज्य संस्थेची व्याख्या ध्यान ठेवायची आणि राज्य संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो आणि कशाचा होत नाही ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूया आपण। तर राज्य संस्थेमध्ये आपल्याला भारत नंबर 1 पहिला घटक भारत सरकार आणि केंद्रीय विधिमंडळ याचा समावेश होतो असं कोण म्हणते? तर राज्य संस्थेची व्याख्यामध्ये हे स्पष्ट केले आहे। पहा, राज्य संस्था म्हणजे कोण? तर भारत सरकार आणि केंद्रीय विधिमंडळ, जे काय भारताचं गव्हर्नमेंट आहे खालच्या लेवल पासून जे कर्मचारी पासून तर वरच्या लेवल पर्यंत, म्हणजेच भारतीय गव्हर्नमेंट म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकार आणि केंद्रीय विधिमंडळ। विधिमंडळ म्हणजे कोण? केंद्रीय विधिमंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभा येतात, हे आपल्याला माहित आहे। लोकसभा आणि राज्यसभेला या दोनला मिळून आपण संसद म्हणतो, बरोबर? मग हे जे संसद आहे, संसद आणि भारत सरकार या दोघांचा समावेश राज्यघटनेच्या म्हणजे राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येतो कलम फक्त आणि फक्त भाग 3 साठीच, म्हणजे फक्त मूलभूत हक्कांसाठी संसद आणि भारत सरकार। दुसरा आहे पहा, राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळ। तर मित्रांनो, राज्य सरकार जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत, स्टेटचे जेवढे काही एम्प्लॉय वगैरे असतील म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची राज्य सरकारशी संबंधित सर्व संस्था आणि त्याबरोबरच राज्य विधिमंडळात कोण येते? विधानसभा आणि विधान परिषद, हे आपल्याला राज्य विधिमंडळामध्ये दिसून येते, राईट? तर मग काय म्हणायचं राज्य संस्थेची व्याख्या करताना? एक तर आहे भारत सरकार आणि केंद्रीय विधिमंडळ म्हणजे संसद म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा, त्यामध्येच विधानसभा आणि विधान परिषदच म्हणजेच राज्य सरकार सोबतच काय येते? राज्य विधिमंडळ पण त्याच्यात येतोय। म्हणजे जर राज्य संस्था म्हटलं तर हे दोन घटक तर ध्यानात ठेवायचे आपण, संसद आणि राज्य विधिमंडळ, भारत सरकार आणि राज्य सरकार। मग तिसरा आहे पास स्थानिक स्वराज्य संस्था। स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये कोण हो? आपल्या ग्रामपंचायत पासून नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती अशा सर्व म्हणजे जेवढे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आपल्याला या राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो। आणि चौथा आहे पहा इतर प्राधिकरणे म्हणजे स्टॅट्युटरी अथॉरिटीज। म्हणजे स्टॅट्युटरी अथॉरिटीज मध्ये आपल्याला काय आहे ते पहा, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक तर आहे वैधानिक आणि दुसरा आहे अवैधानिक। आता वैधानिक कोणाला म्हणायचं? जे इतर प्राधिकरणे आहेत, वैधानिक प्राधिकरणे कोणाला म्हणायचं? तर वैधानिक प्राधिकरणाला म्हणजे काय? तर अशा सरकारी संस्था, ते कोण आहे? तो सरकारी संस्था आहे का ज्याची कायद्याद्वारे निर्मिती झालेली आहे, म्हणजे एखादा कायदा करून निर्मित झालेल्या प्रत्येक सरकारी संस्थेचा समावेश वैधानिक प्राधिकरणामध्ये होतो आणि तेच आपल्या राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये सुद्धा होते पहा। तर म्हणजे वैधानिक प्राधिकरणामध्ये कोण? अशा सरकारी संस्था ज्याची निर्मिती कायद्याद्वारे होते। उदाहरण जर पाहिलं आपण तर आरबीआय आणि एसबीआय, आरबीआय ऍक्ट आणि एसबीआय ऍक्ट तुम्हाला माहितच असेल। तर आरबीआय आणि एसबीआयचं जे कलम म्हणजे कायद्याद्वारे त्याची जी निर्मिती झाली त्या संस्थेचा सुद्धा समावेश मित्रांनो राज्य संस्थेच्या व्याख्यामध्ये आपल्याला दिसून येतो। आणि अवैधानिक म्हणजे काय? अवैधानिक म्हणजे सुद्धा अवैधानिक जे प्राधिकरणे आहेत त्याच्यामध्ये पण सरकारी संस्थाच येतात, परंतु सरकारी संस्था कशा? ज्याची सरकारी आदेशाने म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आपले जे पंतप्रधान असतील, कोणते जे मेन मंत्री असतील त्यांच्या आदेशाने जे सरकारी संस्था स्थापन होतील त्या संस्थाचा सुद्धा समावेश आपल्याला राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि संस्कारी संस्था म्हणजे आता एखादी जर आपण पाहिलं नीती आयोग, आपल्याला नियोजन आयोग अगोदर माहित होतं, नंतर नीती आयोग आलं। म्हणजेच नियोजन आयोग किंवा नीती आयोग हे काय आहे की कायद्याद्वारे स्थापित झालेलं आहे, त्याच्यासाठी कोणता कायदा नाहीये। तर सरकारला वाटलं की एक नियोजन करायला पाहिजे आपल्या अर्थव्यवस्थेचं, त्यामुळे एक नियोजन आयोग अगोदर स्थापन झालं होतं। नंतर मोदी सरकारने 2014 मध्ये आपल्याला 15 म्हणजे आपल्याला नीती आयोगाची स्थापना केलेली दिसते। मग
मग त्यामुळे हे कशाने झाले, फक्त एका आदेशाने झालेले आहेत, एखादे नियम पारित करून झालेले आहेत. किंवा आपल्याला जर महाराष्ट्रात पाहायचं तर आता महाराष्ट्रामध्ये मित्र आयोग आलेला आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मित्र आयोग आहे. तर ते मित्र आयोग किंवा नीती आयोग म्हणजे एक सरकारी आदेशाने झालेली एक काय आहे, एक अवैधानिक सरकारी संस्था आहे. त्याचा सुद्धा समावेश मित्रांनो आपल्या राज्य व्यवस्थेच्या म्हणजे राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये पाहायला मिळतोय. आणि पाचवा आहे पहा महत्त्वाचा मुद्दा, राज्याच्या वतीने कार्य करणारी सर्व खासगी संस्था किंवा संघटना. राज्य म्हणजे आपलं हे राज्य नाही महाराष्ट्र उत्तर प्रदेश, राज्य संस्था, जे राज्य संस्था आपण ज्याला 4 घटक आहेत ते राज्य संस्था म्हणजेच आपला देश समजून घ्या. या देशाच्या वतीने कार्य करणाऱ्या प्रत्येक खासगी संस्था, परंतु ते राज्याच्या वतीने कार्य करतील. खाजगी संस्था असतील परंतु ते म्हणजे देशाच्या वतीने या राज्य संस्थेच्या वतीने जर कार्य करत असतील त्या सर्व संस्था आणि संघटनाचा समावेश आपल्याला राज्य संस्थेच्या व्याख्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता एवढं सारं झालंय, आपल्याला न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे आपल्याला 3 माहित आहेत आधारस्तंभ. तर त्यामध्ये आपल्याला एकूण जर पाहिलं याच्यामध्ये तर आपल्याला पहा कार्यकारी मंडळ आलेले आहे, कायदे मंडळाचा समावेश झालेला आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला न्याय मंडळाचा समावेश झालेला नाही. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हे ध्यान ठेवायचं, कलम 12 मध्ये हे या एवढं ध्यानात ठेवण्यापेक्षा एक ध्यानात ठेवायचं, याच्यापेक्षा मी सर्वात महत्त्वाचं ध्यानात ठेवायचं म्हणजे कायदे मंडळ न्याय मंडळाचा याच्यामध्ये समावेश होत नाही, म्हणजेच न्यायपालिकाचा यामध्ये समावेशच होत नाही. कारण का तर हे सांगतो मी तुम्हाला. जर तुम्हाला कोणी विचारलं असेल न्यायपालिकाचा समावेश का केलेला नाही, नेमकं राज्य संस्थेमध्ये न्यायपालिका असते, परंतु कलम 12 मध्ये फक्त राज्य संस्थेची जी व्याख्या केली आहे मूलभूत हक्कांसाठी त्यामध्ये न्यायपालिकेचा समावेश होत नाही. कारण का तर न्यायपालिका ही मग जर मूलभूत हक्कांच्या याच्यासाठी जर राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये जर न्यायपालिकेचा जर समावेश केला असता मग सर्वजण आले असते ना यामध्ये. मग आता मूलभूत हक्कांची जर काही छेडछाडी होत असेल, त्याचं जर संरक्षण होत नसेल तर मग ते कोण करायचं. तर त्यामुळे मूलभूत हक्कांच्या या राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये न्यायपालिकेला वगळण्यात आले आहे. कारण का न्यायपालिका एक अशी संस्था आहे जी मूलभूत हक्काचं संरक्षण करते, मूलभूत हक्कांची संरक्षणाची हमी देते. म्हणून मित्रांनो एवढं ध्यान ठेवायचं, तुम्हाला कुठे पण प्रश्न विचारला जाते की न्यायपालिकेचा समावेश का होत नाही, तर त्यामुळे आपण एक साधं आणि सोपं उत्तर द्यायचं की मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी किंवा संरक्षण ही न्यायपालिका करते आणि म्हणूनच न्यायपालिका हे संरक्षणाची हमी देते, म्हणूनच न्यायपालिकेचा समावेश नाहीये. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल कलम 12 काय आहे. कलम 1 ते म्हणजे 5 त्याच्यात मुद्दे आहेत. एक म्हणजे भारत सरकार केंद्रीय विधिमंडळ, दुसरा आहे राज्य सरकार राज्य विधिमंडळ, तिसरा आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिका एक्सेट्रा खूप साऱ्या, आणि इतर प्राधिकरणामध्ये आपल्याला वैधानिक आणि अवैधानिक असे आपण पाहिलो आहोत. आणि नंतरचा आहे राज्याच्या वतीने कार्य करणाऱ्या सर्व खाजगी संस्था किंवा संघटना, आणि यामध्ये न्यायपालिकेचा समावेश होत नाही. मित्रांनो कलम 12 फक्त एवढंच आहे, त्यामुळे आपण जास्त ताण घेऊ नये, फक्त एवढं ध्यानात ठेवा तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. तर यामुळे आपण डायरेक्ट आता जाऊया कलम 13 कडे, नेमकं काय होतं ते पाहूया. तर बबलू पहा आता कलम 13 काय आहे. कलम 13 म्हणजेच मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे. विसंगत म्हणजे काय हो, विसंगत म्हणजे विरुद्ध असलेले कायदे, मूलभूत हक्कांच्या विरुद्ध असलेले कायदे याची तरतूद आपल्याला कलम 13 मध्ये पाहायला दिसते. त्यामुळे आपल्याला कलम 13 लावून सुद्धा आपल्याला कोणी अटक किंवा आपला हक्क मागू शकत नाही. पहा त्यामुळे तुम्हाला कलम 13 काय आहे हे ध्यानात असायला पाहिजे. तर कलम 13 मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे ते याच्या निगडित आहे, त्यामुळे आपण पाहूया. तर कलम 13 मध्ये काय म्हटलेले आहे पहा, तर मूलभूत हक्काच्या विरोधी कायदे राज्याला करता येत नाहीत. जर एखादा कायदा राज्याने केला आणि ती जर मूलभूत हक्कांच्या विरोधी असेल, मूलभूत हक्क त्या कायद्यांद्वारे हिरावून घेतला जात असेल तर ते कायदा राज्याला म्हणजेच राज्य संस्थेला करता येत नाही असं स्पष्ट कलम 13 मध्ये सांगितलेले आहे. एवढं आपल्याला ध्यान ठेवायचं की काय तर कायदे राज्याला करता येत नाही, कोणते जी मूलभूत हक्कांच्या विरोधी असतील तसे कायदे राज्य संस्थेला करता येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे मूलभूत हक्काला कमी लेखणारे कायदे, म्हणजे एखादा जर कायदा झाला तर ते मूलभूत हक्काला कमी लेखून कायद्यावर आणि त्या कायद्याच्या अन्वये मूलभूत हक्क काम करतील, त्याच्यानंतर मूलभूत हक्क येतील, असे जे कमी लेखणारे कायदे असेल ते कायदे सुद्धा राज्य संस्थेला तयार करता येत नाही. किंवा राज्य संस्थेला म्हणण्यापेक्षा तयार करणारा कोण असतो, आपला कायदे मंडळ असणार आहे. तर म्हणजेच कायदे मंडळाला हे मूलभूत हक्कांना कमी लेखणारे कायदे सुद्धा आपल्याला करता येत नाहीत असं स्पष्ट उल्लेख कलम 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर तिसरा आहे पहा, जरी झाल्यास जरी ते आता कोण करणार, मग जरी कायदे मंडळाने कायदे तयार केले, त्यांना जर वाटत असेल त्यांनी कायदे मनमानी कायदे तयार केले आणि ते जरी कायदे तयार झाल्यास
तर ते रद्द मानले जातील, ऑटोमॅटिकली ते रद्द मानले जातील. पहा, जर ते मूलभूत हक्कांचे जर विरोधी असतील तर ते रद्द मानले जातील. मग आपल्याला प्रश्न पडणार असेल की म्हणजे नेमकं रद्द कसे मानले जातील, त्याची जर नोंद घटनेमध्ये झाली आहे, रद्द कसे मानले जातील, तर ते रद्द मानले जातील कोणताही कायदा पारित केल्यावर न्यायपालिका त्याची पुनर्लोकन करते, म्हणजे त्याची चाचपणी करते, नंतरच त्याची ते कायदा घटनेमध्ये आणला जातो. पहा, मग त्यामुळे ते रद्द करण्याचा अधिकार नेमकं कोणाला असेल तर ते अधिकारच नेमकं आपल्याला न्यायालयाला दिलेला पाहायला मिळतोय. पहा, आणि ते रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला असतो किंवा आहे असं स्पष्ट उल्लेख मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे म्हणजेच कलम 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर एखादा कायदा मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल किंवा त्याला कमी लेखणारा कायदा असेल तर तो ऑटोमॅटिकली रद्द झालेला दिसेल किंवा रद्द होईल, आणि तेच रद्द करण्याचा अधिकार म्हणजे आपल्याला न्यायालयाकडे असलेला आपल्याला दिसून येतो किंवा न्यायालयाकडे असतो असा कलम 13 सांगते. पहा, आणि त्यामुळं न्यायालयामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणाला आहे तर न्यायालयाला आहे. तर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे जरी कायदा पारित झाला, जरी न्यायालयामध्ये गेला, काय मिसमॅच करून म्हणजेच चुकीनं किंवा गैरसमज करून काय यामुळे जर कायदा पारित झाला, नंतर त्यांना लक्षात आलं की अरे मूलभूत हक्कांच्या विरोधी आहे, तर न्यायालय काय करतो माहिती काय, त्यांना एक अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाचा. म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकनाचा म्हणजे पुनर्विलोकन त्याचं केलं जाईल, परत तपासणी केल्या जाईल, आणि ते जर विरोध असतील तर ते तेव्हा सुद्धा केव्हाही रद्द करू शकते. पहा, म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वात महत्वाचं आपल्याला न्यायालयाला दिलेला दिसतोय या कलम 13 नुसार. त्यामुळे मित्रांनो, कलम 13 मध्ये आपल्याला ध्यान ठेवायसारखं एवढंच आहे की फक्त आपल्याला 3 ते 4 मुद्दे ध्यान ठेवायचे आहेत. या मुद्द्याद्वारे आपल्याला कलम 13 चांगल्या प्रकारे समजू शकते. पहा, हे 4 मुद्दे आहेत आणि या 4 मुद्द्याद्वारे फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांशी विसंगत असलेल्या कायद्याबद्दल आपल्याला बोललेले आहे. हे 4 मुद्दे आपल्याला ध्यान ठेवायचे आहेत. तर आता प्रश्न असा पडतो की आपल्याला हे जे कायदे आहेत ना, नेमकं कायदे म्हणजे कशाचा समावेश होतो, या कायद्यामध्ये कशाचा समावेश होतो हे सुद्धा आपल्याला कलम 13 मध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आपण काय करणार आहोत, नेमकं कायदा काय आहे, म्हणजे नेमकं कायदे कोणाला म्हणायचं आहे ते आपण लगेच पाहूया. मित्रांनो, तुम्ही हे जर लिहून जर घेतला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. हे 4 ते 5 पुस्तकांमध्ये एकत्रीकरण करून मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच लिहून घ्या, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आपण बघूया की नेमकं कायदे, या कायद्यामध्ये या कलम 13 साठी जे कायदे म्हणजे कायद्याचा जे उल्लेख केला आहे त्या कायद्यामध्ये कशा समावेश होतो ते आपण पाहूया. कायदे म्हणजे कोणते हो, कायदे मंडळाने बनवलेले सर्व कायद्याचा समावेश या कायद्यामध्ये होतो. पहा, म्हणजे कायदे म्हणजेच कायदे मंडळाने बनवलेले सर्व कायदे. आता कायदे मंडळ कोण हो तुम्हाला माहित आहे, कायदे मंडळ म्हणजेच कोण, संसद म्हणजेच काय हो, राज्यसभा आणि लोकसभा म्हणजेच आपली संसद, आणि राज्य विधिमंडळे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे राज्य विधिमंडळे आणि केंद्रीय विधिमंडळ म्हणजेच संसद व राज्य विधिमंडळाने बनवलेले जे काही कायदे असतील ते सर्व कायद्याचा समावेश या कायद्यामध्ये होतो. म्हणजे जे विसंगत असते म्हणजे या कलम 13 मध्ये जे कायदे आपण सांगितलोय त्या कायद्यामध्ये होतो. आणि दुसरा आहे पहा, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी जारी केलेले अध्यादेश. आता तुम्हाला माहित असेल अध्यादेश नावाची संकल्पना काय हो, तर भारताच्या संविधान राज्यघटनेमध्ये कलम 123 अन्वये राष्ट्रपती काय करतो, राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना एक अधिकार दिलेला आहे की अध्यादेश जारी करण्याचा. तर अध्यादेश म्हणजे दुसरं काही नाही, संसद किंवा राज्य संस्था म्हणजे संसद किंवा राज्य कायदे मंडळ तर जर संसद किंवा राज्य कायदे मंडळ, केंद्रीय कायदे मंडळ आणि राज्य कायदे मंडळ जर उपस्थित नसतील किंवा संसद जर अनुपस्थित असेल आणि राज्याचं कायदे मंडळ जर अनुपस्थित असेल, तेव्हा आपल्या भारत देशाची काही परिस्थिती बिघडत असेल किंवा काही जर गरज असेल कायद्याची, तर तिथं काय असते हो, या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये हे जर अनुपस्थित असतील तर त्यांना कायदे करता येणार नाहीत. मग कायदे कोण करायचं, तर हे कायदे करण्याचे सर्वस्व अधिकार आपल्याला राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना दिलेले असतात. आणि त्यांनी जे कायदे करतात म्हणजे त्यांनी कायदा न करता त्यांनी डायरेक्ट अध्यादेश देतात. हे करायला पाहिजे, आणि ते अध्यादेश सुद्धा त्याला आपण कायदेच मानतोय. अध्यादेश म्हणजेच तो एक कायदा आहे, आणि हे कायद्याचा अधिकार आपल्याला राष्ट्रपती आणि राज्यपालाला दिलेला मिळतो. पहा, तर यांचे जे अध्यादेश आहेत त्यांचा सुद्धा समावेश या कायद्यामध्ये होतो. तर नेक्स्ट आहे पहा, कायद्याच्या स्वरूपातील आदेश, नियम, उपनियम आणि अधिनियम. आता नुसता आदेशच नाही, आदेश किंवा अध्यादेशच नाही, तर कायद्याच्या स्वरूपामधील जे काही आपल्याला नियम असतील त्या नियमांचा सुद्धा समावेश या कायद्यामध्ये होतो.
ते जर नियम जर मूलभूत हक्कांशी विसंगत असतील तर ते ऑटोमॅटिकली रद्द केले जातील। पहा मग कोणते नियम राहो, जर आपण सरकारने किंवा राष्ट्रपती किंवा राज्यपाल किंवा आपल्या कायदे मंडळाने जे पारित केलेले नियम असतील ते जर मूलभूत हक्कांच्या विसंगत असतील ते पण रद्द मानले जातील, मग त्याचा सुद्धा समावेश कायद्यामध्ये होईल। पहा नियम, उपनियम, नियमामध्ये काही उपनियम असतील आणि जर अधिनियम जर काही तयार केले असतील ते सुद्धा कायद्यामध्ये येतोय। तर लास्ट आहे पहा, कायदे म्हणून मान्य असणाऱ्या सर्व रूढी परंपरा। आता रूढी परंपरा कोणत्याही जाती धर्माच्या असू द्या, काही देणं घेणं नाही, त्यामध्ये जर रूढी परंपरा असतील म्हणजे त्या आमच्या संस्कृती आमच्या धर्माचा कायदा आहे असं काही जण दावा करतील, परंतु ते जर कायदा मूलभूत हक्कांशी विसंगत असेल म्हणजे मूलभूत हक्कावर दगा घालत असेल तर ते कायदा ऑटोमॅटिकली रद्द केला जातोय आणि त्याचा सुद्धा समावेश म्हणजे जे रूढी परंपरा असतील कायदा म्हणून मान्य असणाऱ्या सर्वांचा समावेश कायदा या संज्ञेमध्ये होतोय। आणि ते रूढी परंपरा राहो जे की ते वैधानिक राहो किंवा अवैधानिक राहो म्हणजे सरकारी असेल किंवा त्याची कायद्याद्वारे निर्मिती हो किंवा विशिष्ट आदेशाने त्याची निर्मिती हो, म्हणजे वैधानिक राहो किंवा अवैधानिक राहो याचा काहीच संबंध नाहीये। ती जर रूढी परंपरा कायदे म्हणून मान्य असणाऱ्या सर्व रूढी परंपरांचा समावेश या कायदा या संज्ञेमध्ये होतो। तर मित्रांनो एकूणच तुम्हाला कलम 13 चांगला समजला असेल, मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे काय होतात काय नाही। तुम्हाला कलम 12 कलम 13 आणि अगोदरची जर शॉर्ट ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर आवडली नसेल तर माझ्याकडून तुम्ही डिसलाईक करा, कारण का मला पण कळेल की नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्ह करायचं आहे काय नाही। त्यामुळे बघू आपण लाईक किती होतात आणि डिसलाईक किती होतात। तर यामुळेच आणखी एक विनंती की व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत तुम्ही पाहिला असेल तर सबस्क्राईब करा, जर नाही केला असेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र। राम राम।